गड्या तुझ्या काय म्हणणं आहे सांग लवकर. मापुरीला वागवतो की नाही वागत तू? हा की फटके मारू मी आता? सांग तू ना मापुरी जिंदगी बर्बाद केली बाबू. हा तू सांग लवकर काय आहे बाबण्या. हो बाबण्या. अरे पण मा मागे काऊन लागले तुम्ही? अरे मा काही नव्हतं ना बा, तुमची पोरगी बताल होती. मी काय करू त्याले? मा काही तसं काही नव्हतं ना. हो बा हो मी कसं काय वागू? मला बायको आहे ना राजा, मला बायको आहे ना. पोरगी बताल होती तुला शाह होता काय रे? हा मा पुरीनं काही म्हटलं असेल तुले तर तू काल गेला माग कुत्री सारखा. हा तुले वागवा लागेल म्हणजे वागवा लागेल मा पुरीले. मा पुरीचा संसार तुला बरबाद केला बाबू. तू डायरेक्ट सांगायला लागत होतं की अशी म्हणते म्हणून तुमची पोरगी. तुला कोणी सांगितलं हरामखोरा? हा आता म्हणतो बायको आहे. बायकोन फायको नको सांगू मले. मा पुरीला वागवतो. हा तिचा नवरा वागत नाही दिले आता. नाही बाबू तुला वागवाच लागते आता. काही खरं नाही आहे. नाही तर हा झोडपी मारते आपल्याला आता. तुझ्याबरोबर मुली पाहतो त्या आता. कसं हा काही गोड घेत नाही भाऊ. खबरदार जर हे घुबड तुम्ही घरात घातली की नाही विचार करून जा बरं. मग सांगून राहिली तुम्हाला. माऊन वाईट कोणी नाही मग. ते दिसली बी फक्त पायरी की पायदा मग तुमचं काय होईल तर. हे शिवलालले वागवायला काय झालं? तुमच्या मस्तकी मारून राहिले ते तर त्याला वागवायला काय झालं? त्याची बायको आहे ते. तुमची कोण आहे ते? काय बाईच्या जातीची मी जास्त बोलत नाही. आणि बोलायला मावर प्रसंग आणू नका. कसं तुझ्या नवऱ्यानं लफडं गेलं मा बायको बरोबर ते खरखटी वागू का मी? हा लाज नाही वाटली त्या बापण्याले? मा घरी गुलू गुलू करायले चुमू चुमू करायले. हा ताकुटी गेलती वा तू काशी करायले? आता मोठी चबर चबर करून राहिली. हा आता शब्द नको बोलू. हा तोंड कोडी. माय जास्त बोलू नको बरं. बोलू नको जास्त. तो शिवलालला खराब आहे बरं. काही माही बकीन तो. काही खरं नाही माय त्याचं. आळू आहे तो. आपला गदा आहे ना दुसऱ्याला म्हणून काय फायदा? हा आपले सनीराव वाय जायला. साहेबा मा संसार काही बरबाद करू नका. मला बायको आहे राजा आता. पाबर आताच फन पण करून राहिले ते. घरातही येऊ देणार नाही ते. हा तुम्ही बाहे काही मस्ती मारू नका. तुम्ही चुकलं माया लागलं तर चुकलं. मी पाय धरतो तुमचे. की मारू नका. हा मस्त की आम्ही वागवा का मा पुरीले आता? अरे हो आमच्या सुत्राजा. हा तुला किती शौक होता रे लफडं करायला? हा किती शौक होता तुले? मग आता कसं भाऊ तुला तर वागवाच लागेल आता. कसं तो शिवलाल माझं वय नाही म्हणते आता वागवायचं. मग काय करू? हा काय करू? मापुऱ्याचं एकटे लग्न राहिलं करायचं. तुलेच वागव नाही आता मापुरीले. राजा तुम्ही मला धर्मसंकटातच पाळलं नाही. माझी बायको कणकण करून राहिले ना राजा. तो असं ना करून बा काहीतरी दुसरा मार्ग काढा बा. एकट्या शिवलाल सोडलं लागलं असतं आम्हाला. हो गळ्या शिवलाल पाहिलं बा काय तर. काय म्हणून राहिलं तू? पाहिनं तू ये तू पण पट काय तर मला काल सांगून राहिला तू हरामखोरा लफडे करा. तू लाज नाही वाटली तुले? हा ती माझ्या घरात मी का सोपी वाटलं का तुले? वागवा लागेन ते खरकटी. आपण नाही वागवत. हा आपण डायरेक्ट नाही सांगितलं येईल. बबन्या तू असं नको बोलू ना बापा रे. मानवरा म्हणते वागवत नाही. तू म्हणतो वागवत नाही. मग मी काय रस्त्यावर पडू काय? रस्त्यावर राहू का मग? सांग ना तू. आपलं प्रेम होतं ना. आपलं प्रेम होतं तर मग आता मला घेणं तुझ्या घरात. मी लग्न करतो ना बाबा तुझ्यासोबत. जो तो नाही म्हणेन मग मी कसं करू? सांग ना मी कुठे जाऊ मग? हो प्रेमाच्या पोटचे काय म्हणून राहिली तू? बबनेले काय म्हणून राहिली तू मानवराले? की माझ्यासोबत लग्न कर. काही लाज वाटते वा तुले? त्याची बायको आहे ना. मी अटी उभी आहे ना. माझे कशी म्हणून राहिली तू? सडेल तोंडे. हो तू अटी साहेब अजिबात बोल नको. बोल नको ना अजिबात. तू चाल. तू घरी चाल फक्त. मग पाहू ना कशी आणतात ते तिले घरात. तर पाहू ना. चाल 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 तसंच करावं लागेल ना. हा कसा घरात घालते तिले तर पाहतो ना मग आता. चाल असं नको करू ना. हात पाय उपटून नको जाऊ ना. मी काही आणता दिलं बबन्या. सारं इचकला आता. काही खरं नाही आहे बाबू बबन्या. त्याबरोबर माहिती शेअर आहे गळा. दोन्ही फन करत गेले आता. बस शिवल्याने तिकडे असं दाबून मारलात आपल्याला. आता आपल्या बाय काही मारतात. आपल्या चपल्याने झोडतात गड्या ह्या दोघी. तू फक्त घरी आण ना तिले. मग सांगतो ना तुले काय आहे तर. तुला मा इंगा पाहिला नाही अजून. तू फक्त तिले घरी आणून दाखव. मला घरी आणून तर दाखव. असं नको करू ना. नाव नको करू. कसं करू नको करू. इकडे पाय हेबड्या वानाच्या लफडे करते तो माझर चोद आहे मा पुरी सोबत. अरे तुला काय सोडणार का? इकडे पाय लवकर. हो बाबने जास्त करू नका. हो राजा सुका संसार आहे ना माया. मा कसं झाली माझ्यानं गडबड. पण आता कसं राहू द्या राजा. तुमच्या पोरी तुम्ही पाहा कसं मा घरात गोटे नका काढू. त्या सुखाचा संसारात महापुरीच्या याच्यात का बिबा भरला का मग तू? माई पोरगी बाबा नाही का मग? साल्या महापुरीचा संसार वाया गमवला तू न हरामखोरा. चटक लावली महापुरीले. आणि आता म्हणतो की माय हे करू नका ते करू नका. तुले जावं लागेल महापुरीले हरामखोरा. कोण वागून कोण वागून? तिचा सुखाचा संसार एक पोरगा दिले. काय लावलं तू ना ती हरामखोरा? खरे आता मोठं म्हणतो असं तसं. तुले जावं लागेल महापुरगी. तुम्ही नाही केलं तयार नाही राजा. कसं करू राहिले बाबा? तुम्ही काही करा बा या बबण्याचं काही करा. पण मला सोडून द्या बा. मी कसं उपाय तापाशी मला ताणवी लागेल. मग राजा पोटात काहीच नाही खाली व्हायला. मा पोट तसं तोडून राहिलं मा पोट. कसं मला सोडून द्या हो तुम्ही. मी कशातच काही नव्हतं घेण्यात येत नव्हतं. हा बबण्या भावा नाही सहायचा. यानंच पटवली तुमची पोरगी. हाच नालाय का? याला पादा लागलं तर काही करा तुम्ही. पण मला सोडून द्या. सहायचा हा आता बदलला ना. पा मार खाय धाकानं. म्हणजे स्वतः दोस्ती साथ नाही देत माणसाने बेतली की.
ए तुम्ही दोघे जण का मला शेंबडे समजता का रे? तुमच्या एवढे दोघे एवढे तर बावन कोणी नेले का? गावात नाही कोणी. तुम्ही तर बावन पतल्याच्या जॉकर आहे तुम्ही. जटीच असाल तरी लागसान ना तुम्ही. पत्त्यासारखं काम आहे तुमचं. दोन्ही शिकून राहिले का मला तुम्ही? की काय शंभर पूजा समजून राहिले मला तुम्ही? ते कसं तुम्हाला सुट्टीच नाही आता. हा चाल वरचे हो याच्या घरी चाल. नाही रे बाबण्या लवकर येईल. नका करू ना बाबा, असं नका करू ना. काय राजा माणसं आहे तुम्ही. माझा संसार बरबाद होईन ना. संसार बरबाद होईन ना. का सरपंच नामदेव सांगा बरं याला 2 शब्द समजून सांगा बरं. हा आता सांगा माझी पोरगी यानं नांदी लावली. माझ्या पोरीवर यानं लफडं केलं. तिचा नवरा वागवत नाही म्हणते. मग आता मी काय करू सांगा तुम्ही. हा माझी पोरगी काय तशी पडे राहू देऊ का मी? हा आता याचं प्रेम आहे माझ्या पोरीवर. लफडं करून आला माझ्या पोरीबरोबर. मग मी याच्या घरी लावून द्यायला तयार आहो ना. याला मारून आलो मी, झोडून राहिलो. सांगा बस 2 शब्द याला समजून तुम्ही. आता दुसरा बाप असताना तादलो हाणलं असते याला मजबूत. पण मी मारून राहिलो काय? मी याला प्रेमान सांगून राहिलो माझ्या पोरीला वागू तू कसं घेऊन द्या त्या घरी. तुने तिचा संसार बरबाद केला की बरोबर आहे की नामदेव सरपंच? बरोबर आहे की नाही? हा माणूस मागच लागला बा. सांगा बा आता गलती माई एकट्याची आहे का? हा तिची बी आहे की नाही बा? तिला माघारात घालून राहिला आता. तुही का अक्कल गहाण ठेवली का कुठे मग? हा समजत नाही तुले? अरे बाबने आता मुलाला का घरात घालते का? त्याचं काय चुकलं बिचारायचं? हा सांग ना तू. हा काय चुकलं त्या माणसाचं? त्या बाईचा संसार बरबाद झाला. तुझ्या बाई काल लफडं केलं त्या बाई बरोबर तू ना. हा त्या बाईचा बाप भाऊ माय परेशान आहे सारे. हा बिचारे हा तोंड पाणी द्यायचे कसे झाले तर तुले लाज वाटायला पाहिजे होती बाबने. आता म्हणतो बायको आहे मले संसार आहे. ताकूड गेल तर लफडं करे लागते संसार तुया. म्या काय केलं बापो? तिनंच तर मला फोन केला. तिनंच बोलवलं ना मला. मा काय घेणं ना देणं होतं ना. कशात काही नाही बापो. तेच भावना साऱ्या गावाची. अरे अरे मलाच म्हणणं तू मलाच म्हणणं. तूच तर मा नांदी लागेल तर किती दिवसाचा आणि मा डोक्यावर खपर फोडून राहिला का? तूच तर विचारच मला फोन करा. शिवलाल घरी आहे काय? शिवलाल घरी नसेल तर मी येतो. मी तुला भेटतो. आपण त्याच घरात भेटू. आता तूच तर करत जास रे. गोष्टी गप्पा गोष्टी करत ना. त्या बाबू बबन्या काही नाटकं करू नको तू. कसं मोकड्यानं त्या पोरीले वागव तू. शिवल्या बायकोले अर्चिले. आता कसं नखरे करशील ना तर भाऊ ढोरासारखा मार खाशील अटीसा. आता कसं विषय गंभीर व्हायला बरं. हा रे बाबू बबने खरंच बाबू बंद गाव जमा व्हायला अटीसा. पण त्यावरची बाप निक खिजेलं जाय तरी पाजली मस्तकात जायला त्याच्या. खरंच तू धुपुटच पाळीन आपलं. मुकड्यानं कसं गोपच्या बागोबा त्या बाईले कसं काही बी 2-4 दिवस 8 दिवस बागोबा बंदे काढून का बे हो असं करणं बाबा. रे अगोपणा तुला केला का बाबन्या? त्या बाईचा संसार बरबाद केला तू त्या अर्चीचा. आणि आता म्हणतं वागवत नाही. वागवायला सांगीन तुले नाही तर मग कसं बजेट बसून भरती. कसं ऐक तू आमच्या म्हटलं. तुम्ही सारे लोक फक्त मलाच म्हणून राहिले तिले वागव तिले वागव. हा म्या लफडं गेलं म्हणून मला वागव. पण त्या शिवल्याला कोण नाही म्हणून राहिले तुम्ही वागव म्हणून. हा त्याची बायको असतं चावट आहे. तू शांतपणाच करू नको बाबू बाबन्या. आले का तुला दोस्तीच्या नार कसं कलंक असतो. खंजीर खोपटला तुला मा पाठी साया. मा बरोबर दोस्ताना करता करता माय बायकोच पोटवली हरामखोरा. ना आता म्हणतं असं तसं. हा अर्चे याच्याच घरात घुस. मा घरी यायचं नाही तुला. बाबू बाबने आता कसं मागं पुढे पाहू नको. कसं तुला त्या बाईला वागवास लागते. आता काही कर तू कसंही कर. कारण की तू वर करायला आता कसं निस्तार यायला. आता मी आता गावकरी लोक न्याय करा बा. कसं महापुरीची संसार उद्ध्वस्त झाला. जिंदगी बरबाद झाली ना बा. या हरामखोरांना पडे गेलं महापुरी बरोबर. हा तर कसं आता तिचा नवरा वागवत नाही. बाई वागवायला बा तुम्ही काहीतरी म्हणजे कसं आमच्या मागे परेशान नको लावणार. काय नाटकं करू नको बरं. कसं वागो बाबू मुकट्यानं तुला सांगून राहिलो बाबू. बबन्या कसं वाया जाईन बरं हे गोट. बरोबर आता वागवतो मी वागवतो ना. द्या बा मा बरोबर पाठवून आता द्या बा. त्याच्या मागे आता आमच्या घरी यायचं नाही आता डब्बल. जातो रे बाबा जातो. त्याच्या बरोबर जातो. अरे बाबा चल. चाल मथामा चाल बाबा चाल. चला आता आपण आपल्या घरी चला. हा पण शिवल्या तुला पाहून घेईन बरं. तुला पाहून घेईन मी. पाहून घेसान बाबा. म्या काय केलं हो बापा. हा घेणं देणं आता मार गोटे आणून राहिले तुम्ही. काय झालं तुम्हाला असं? तुझी बास ना रे. तू काय सांगून राहिला मला. पण आता जाऊ दे आता बोलत नाही मी. चाले बाबू मग या चालू घरी. चला भांडण नका करू. आता आपलं काम झालं ना. चाल. ते अवदसा तुझ्या घरात घुसते बरं. तुझ्या नवरा आणतेस तिले. तिचा बाप म्हणेस ना की हा माझ्या जवळ नाही वागून राहिला तर तुझ्या घरात घालतो म्हणजे घालतोच म्हणे तो पोरील त्याच्या. ते नक्की येतेच बरं. पाहिजे काय आहे आता. तिले घरात येऊ नको देऊ बरं. घरात घुसू नको देऊ तुया. हा एकदा घरात धसली की नाही ते की निघणार नाही बरं लवकर. तिले घरात घुसूच नाही देत ना मी. आणि त्याला घुसू नाही देत घरात. पाहतो ना कसे येतात ते तर अटी मा घरात घुसाले. मी का सोपी दिसून राहिली का तुले? हा मी का सोपी दिसून राहिली काय की बायको असल्या तो दुसरी घरात आणून राहिला. त्याला घरात येऊ देईन का मी? का व तुझ्या नवरा किती बावन आहे. किती बावन आहे. तू असल्यावर बाहेर लफडे करून राहिला. किती बावन म्हणा लागेल त्याले.
काय करू माय बाई, मायाच पदरी पडला ना तो, मायाच पदरी पडला ना. त्याला आयतं खाऊ घातलं मी ना, तो मासूनला मग भोक आणला की आपली बायको आणते बापा कमावून, आपण खा आयतं, म्हणून मासूनला आणतो जास्त, म्हणून लफडे करायला गेला बाहेर तो. ते कामधंदा कोणता नव्हता, मग त्याला वाटलं आता आपण लफडेच करा, कारण की मी त्याला काही टेन्शन दिलंच नाही ना कोणतं. तुझ्यासारखे माय हाल, मी नाही त्याला माय मोकाट सोडलं ना, काही म्हटलं नाही ना, वावरात जात जाऊ घरी येत जाऊ, त्याच्यावर काही लक्षच दिलं नाही ना, म्हणून तो तिकडे मासूनला. आणि वरही टांगेल होता माय बाई, तो मला माहितही नव्हतं ना काय कांड केलं काय नाही, तू न सांगलं म्हणून मला माहित पडलं. तर त्याला घरात तर येऊ दे, चपलाच मारतो त्याला, कसा घरात येते तर पाहतोच ना, त्याला चांगलं नीटच करतो आता. या सगळ्या गोष्टीले शिवल्या कारणीभूत आहे ना, शिवल्या सगळ्या गावाचा लोफर, आणि या लोफराईसोबत हे 2 लोफर राहू सगळे लोफर झाले ते बी. म्हणून कशी या दोघांनी बी वाढ फावली ना त्याच्याबरोबर राहू संगत कोणाची घ्या कोणाची नाही, ह्या या 2 बुजगाव नाही समजलं नाही ना की तो शिवल्या किती लोफर आहे, किती हे आहे, तो बाहेर लफडे करते शिवल्या, याले का माहित नाही काय, त्याचं पाहू पाहू हे लफडे करायला शिकले म्हटलं, माहित आहे काय. आपल्या गु खाणाऱ्याला समजत नाही का काही, काय करा काय नाही, कोणासोबत राहा कोणासोबत नाही, पण त्या गोष्टी जाऊ दे माय बाई आता मागच्या. पण आता कसं पुढे ते की नाही शिवल्या बरोबर राहिले नाही पाहिजेत, हे पाहा लागेल आपल्याला, त्याचा बजेट बसवा लागेल चांगला. आता ते जाऊ दे माय बाई, पहिले हे तुझ्या पाय, आता ते अवदसा घरात घुसू नको देऊ बरं, ते अवदसा घरात बसली की तुझं काही खरं नाही बरं, तुला काढून देईन तो बघणे, काही खरं नाही. मग अशी बरी घुशी नव्हते माझ्या घरात, मी घुसू देतो काय, मी त्याची बायको की ते त्याची बायको आहे. पाय हो तो शिवल्याचा बाप चालला ना, पाय तो बोलाव ना त्या शिवल्याच्या बापाला इकडे, जरा समजून सांगू ना त्या पोराच्या करामती त्याच्या, बोलाव इकडे. बरोबर बोलावतो ना. बुढे बा इकडे या बरं. काय म्हणते रे लेक बाबूनी बायको, बोलो बाई काय म्हणतं. काय सांगू बापा आता तुम्हाला, ते निपटा ना बापा लफडं, केवढं मोठं माझं होऊन राहिलं ते गावात, तेवढं निपटून टाका ना बापा. माझा नवरा बापा तुमची वायरी ते अवदसा माझ्या घरात घालून राहिला ना, मी कशी घरात घेऊ तिला आता सांगा ना तुम्ही, ते समजून सांगा बा जरा तुम्ही आता. मला काल सांगून राहिली बाबा, त्या नवऱ्याला समजून सांग ना तू. माया काही कशात काही नाही बाबा, मला काय घेणं देणं आहे बापा, ते तुमचं तुम्ही निपटा, काय आहे माया कान काही करू नका. बुढे बा पहा ना बापा काही ना काही, हे जरासं मोळा ना बापा, तुम्ही मोठी जाते आहे बापा, करा ना काहीतरी, मोडून टाका ना बापा, हे किती माझून होऊन राहिलं गावात. ही कांडो करायच्या वेळेस लाजानी वाटत का मग यायली, दुसरं काही असतं तर मी मोडलं असतं, कोणासोबत मारामारी झालीस ती भांडण झालं असतं मोडलं असतं. आता बाईचं कांड्या लफड्याचं आहे, आणि कसं काय मोळा आहे सांग ना बाई तू, कोण्या तोंडानं म्हणा आपण. या बबण्याली बी तुझ्या नवरा तो मावली तो बी माझवर तो जाय, दोन्हीच असेच झाले नाही, काही गरज नव्हती ना लफडं करायची. आता तुम्ही नव्हत्या काय दोघाईले बायका आहात ना बा, बाहेर चरायची गरज नव्हती. हो ना बापा बुढे बा, आता नाला का ते, आता काय करता तुम्ही सांगा ना, आता हे मोडल्याशिवाय होईन का बापा, कसं जरासं समजून सांगा बा, तुम्ही तुमच्या म्हटलं ऐकतील बापा. ते काम तुमचं होतं, तुम्ही ना लक्ष नाही दिलं त्याच्याकडे, म्हणून हे बोक आणली इकडे लफडे करून राहिले. तुमचं लक्ष नाही ना, तुम्ही उठले सुटली की भाकर बांधली की वावरात, भाकर बांधली की वावरात, काही नवऱ्याकडे जरा लक्ष देणंच नाही. मग आता कसं तुम्हाला द्यायला सोडून इकडे लफडे करायला लागले तुमचे नवरे. जरासं घरी लक्ष पाहिजे बाईचं, काम नाही पाहिजे ना एवढं, मांग उरा नेणार का बांधून, नवऱ्याची जरा पा लागते इकडे. ना बाबा बुढे बा आमची चुकी आहे ना, आता काय करता तरी तुम्ही सांगा. बाई एकच पर्याय आहे, येऊ दे त्या बबण्याला घरी, आणि तू माऊली लिहू दे घरी, कसे सोडसान मजबूत, पुरा हाग्या मार द्या द्यायली. आणि त्या बबण्यानं काही आणली बी ते सोबत अवदसा तर घरा घेऊ नको तू, एवढं तुला सांगतो मी, काढून दे, मग पाहिल्या ते पुढे काय होते. बरं बुढे बा तुम्ही म्हणता ना तसंच करतो मी, आता त्या अवदेशाला घेतच नाही माझ्या घरात, आता त्याला काढूनच देतो घराच्या बाहेर. आता ठीक आहे थांबू नका, चला निघा लवकर जावा घरी, नाही तर मग कसं तुम्ही अटी गप्पा मारत बसा तुझ्या नवरा बाबा घरी, कसं तू घरा बाहेर, मग कसं नाही व्हायला पाहिजे, जावं लवकर. हो माय बाई चाल नाही तर मग ते घरात दसतील तुला घराच्या बाहेर येतील काढून, चाल लवकर चाल माय बाई, जा लागेल पळतच, खरंच ते घरात दसले तर मला ते जा लागेल घराच्या बाहेर निघून, चाल माय बाई लवकर. आता येते बबण्याची मोजून, आता समजते बबण्याला कसं असते, आता समजेन. लफडे करतं का तू गावा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, बरं सबस्क्राईब नक्की करा. तू ये रे ये ना, फक्त तू कसा घरात घालतं तिले पाहतोच ना मी, आता उभी जाऊ ना मी बी हाव ना, मग बाई लय झाली हाव ना मी बी तिच्यापेक्षा, ते कशी येते घरात पाहतोच ना आता. तुम्ही कांड करसान आणि मा घरात घालसान का तिले, मी कुकडे जाऊ रे मग, थांब तू आता ये ना. लफडे करते तो आणि तिले घरात आणते तो, तिले फक्त येऊ देत सही, पाहतो मग त्याचा हात कसा आहे तर कसे घरात धसतात ते. तर मी असल्यावर दुसरी बाई आणून राहिला तो, काही लाजही वाटत नाही रे जराशी काही, की बायको आहे आपल्याला की काही, तोही चाललाच लागे घेऊन तिले बेसरमासारखा. मीच झामली होती ना, माहीत चुकी आहे ना, मीच म्याट आव ना, की मी वावरात टोले घ्यायला जात जाऊ, नवऱ्यावर काही लक्ष देत नाही जात जाऊ, नवरा काय करते काय नाही, म्हणून तर त्यानं एवढं लफड केलं की नाही, की आपल्याला माहितीही नाही.
आला आला घुबडले घेऊन ये रे म्हणा तू आता ये ना. कसा अंदर धस्त तर पाहतो ना मग तुला आता. आला का रे तू या अवदसाले घेऊन लफडे करता तू मला भरायला लावून राहिला का रे. मी आऊन तुझी बायको तरी घरात आणून राहिला का तिले. काही लाज वाटू दे ना जराशी लाज वाटू दे ना. आणि हे बेसरमासारखी आलीच नवरा असून आली आहे घुबड. हे माय घर आहे मा घरात ठेवा नाही लागत तिले. तू तिकडे काशी कर तिले घेऊन चालला जाय कुकडे बी. मी या घरात येऊ नाही देत सांगून राहिली घर माय आहे. ऐकणं मी एक तर परेशानीत आहे ना बा. त्या शिवल्याने एक तर उलट टाकून ठेवलं त्यासाठी. हा तू आता कसं ऐकून घे बा. मग 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 पाहुणा लागलास तू पुढे शांत झाल्या. हा गडबड नको करू ना तू. हा येऊ दे घरात येऊ दे ना. आता तू माझी चांगली बायको नाहीस का. तू लफडे करणं मी तिला घरात येऊ देतो. तू एक घरवाली आणि एक बाहेरवाली वागत जाय. दोन दोन बायका वागव ना तू आता. लाज नाही वाटत त्याले. घरात येऊ दे म्हणते घरात येऊ दे. कशी येऊ दे रे घरात कशी येऊ दे. मा जितेजी मी हे होऊ नाही देत. मी मेल्यावर कर काय कशी करत जित्यापणी नाही होऊ देत. मी घरात येऊ नाही देत हे अवदसा. हो ऐक ना तू ऐक ना. हा ऐक ना म्हटलं ऐक ना तू. हा येऊ दे ना येऊ दे ना. अशी काय करून राहिली बापा तू. हा येऊ दे ना तुया म्हटलं ऐकतो ना मी. येऊ देतो तिले येऊ देतो ना. आणि तू तिच्यासोबत गुलू करत जा. तिले वागव आणि मला घराच्या बाहेर काढून देजो मग पुढे. हेच आहे की नाही तुझं. हेच आहे ना प्लॅन. मला समजते ना सगळं. मी तिले घरात घेऊ तर मी का मूर्ख आहो काय. मला काय समजत नाही काय. शंभूड पुशी आहो का मी. येऊ नाही देत बा तिले घरात. हे चावट आहे तुला मागे मागे आली. पाहिजे कशी मटमट पाहून राहिली घुबड तोंडी. हिचा मला भर राग येऊन राहिला. असं खेटराई ना मारा. शिल्लक नको चालू माशी नको बोलू. तुझ्या नवऱ्याशी बोल काय आहे. तुझ्या नवऱ्यानं आणलं मला इकडे. त्यानं माझा संसार बरबाद केला तर मग भोगा तर लागेल की नाही आले. आता मला तर घरात घ्यास लागेल की नाही तर मी कुठे जाऊ. मानावरा मला वागून नाही राहिला. याला तर वागवणच आहे ना. अरे बापा तुम्ही दोघी जणी चूप राहणार बाबा. माझ्या डोक्यात लस टेन्शन आहे ना. तुम्ही ऐकत जाणार गळे हो. काऊन माझी खाता गळे हो तुम्ही रे. हा असं काऊन करून राहिले. मी जीव देऊ का मी. तुला सांगतो मी. तू चुपचाप बस. आता अजिबात मा घर आहे मा बापाची इस्टेट आहे. तू काय आवडते बोर्डची हल्ली गटून तू फालतू भेजा खाऊन राहिली. येऊ नाही देऊ दे घरात. तर का बापा जाय घर बा. आला ना रंगात तू बी. आला ना झाला तिच्या ऐकूनच. बोल ना तू मला. बोल ना बोल तू. जे म्हणशील ते मनात वाटत असेल ते बोल मला तू. पण मी येऊ नाही देत तिला घरात. लय असेल तुझी बापाची इस्टेट. मी तुझी बायका अर्धी इस्टेट माय बी आहे. बापाची इस्टेट आहे म्हणते. बापाची बापाच्या इस्टेटवर जास्त रुबाब दाखवून राहिला का रे. घरात ये बरं तू. सांगतो तुला कशी बापाची इस्टेट आहे तुझ्या. घरात याचं असेल तर एकटा ये. एकट्याने हाय जागा या घरात. आणि हिले जर आणत असेल तर निघटून लवकर. दोघे दोघे फुटा तिकडे. पा तिकडे काय आहे तर. या घरात नाही येऊ देत तुम्हाला दोघाईले बी. एकटा येशील तर. अरे बबल्या तुझी काही इज्जत आहे की नाही बापा. बायको सगळी कचरा करून राहिली तुम्ही मटमट ऐकून राहिला. काही बोलून नाही राहिला. चूप बस ना. तुझ्या पाहिजे सारा सत्यानाश आहे. हा म्हणून तर ते वय करून राहिले. माझ्या शब्दाच्या बाहेर ना जाय ते. हा कसं काम करेन मला खाऊ घाले. आता तुझ्या पाहिजे मला फक्त ते अशी एवढं बोलून राहिली. तुले मी सांगून राहिलो अजिबात तू आता कसं नाटकं करू नको. मला घरात येऊ दे मोकड्या ना. हा शांतपणा करू नको. फालतू माझ्या भेजा जर गरम झाला ना तर बजेट बसून तू. तिच्यासाठी तू माझ्या बजेट बसवता का रे. माझ्या बजेट बसवता का. निघटून काय तोंड करतोय. तुला घरात नाही येऊ दे आता. तुला तरी पहिले म्हणू की एकटा आहे घरात. आता एकटा बी नाही कोणीच नाही. आता दोघंही नाही. त्याला निघा फुटा आटून लवकर. अटी काय आहे तुमचं. शिनाल बाई तो माझ्या घरात घालून राहिला. मा उरार वागू दे तिले. काही लाज वाटते की नाही. कशी वागू देईन रे मी. मी तुझी बायका ना. कशी वागू देईन तिले. ऐकतं की नाही फटके मारू तुला. भेजा खाऊन राहिली का जास्त. हा सटक भाई इकडे. तू जाय कोणा माग. तू भेजा खाऊन राहिली. चालू आहे हा घर आहे. तू बाबू बबन्या जास्त जर मागशील की नाही जास्त वय करशील की नाही तर तुझ्या नावाचा रिपोर्ट देईन बरं मी. कमी समजू नको मला तू. जास्त अगाऊ चालून राहिला तू. बाई त्यानं आणली आणि मला म्हणते तो घराच्या बाहेर निघ. कशी जाऊ रे घराच्या बाहेर. तिच्या पायी मला बोलून राहिला तो. काही लाज वाटू दे ना जराशी. दुसऱ्या बाई पायी बायकोले बोलून राहिला. अलवरचे हे काय आता ऐकत नाही. चाल आपण चाल हिच्या नांनी राजाला पुढे आता आपल्याला. चाल लवकर. कुठे चालतं कुठे नेतं मला. घर हे आहे की नाही तुझं. याच घरात यायला लागेल की नाही मला. काय बाहेर ठेवतो का मला कुकडे. कोणाच्या घरात नेतं काय. तू फक्त चाल अठून चाल फक्त. तू म्हटलं ऐक तू आता. चाल तू अठून चाल फक्त. चाल चाल म्हणून राहिला. आता तू म्हणूनच राहिला बापा. जास्त येऊन राहिली. चाल बापा चाल. ठीक आहे भांडण करायला पुरत नाही. चाल फक्त तू. चालला का तिला घेऊन गांडीला पाहिल्यावर चालला का. हिम्मत नाही झाली का आता माझ्यासोबत बोलायची. यूज देत नाही ना रे. तुला यूज देत नाही ना. पाय तू कसा आहे आता इंगा माया. वागव ना तू तिले कुकडे वागवत होतं. पाय ना जिनं मुश्किल करतो की नाही तुमचं तर. बायको असून दुसरी धगडीन वागून राहिला तो. काही लाजही वाटत नाही त्याला जराशी. आला मा उरावर तो तिले घेऊन. थांब रे तू हात पायतो ना आता. आला का रे वाकोय तोंड्या तू. लफड करून घरी आला काय. खाल्ला ना मार बद काही लाज वाटू दे ना जराशी. लोकांच्या हातचा मार खात बेसरमा. लाजही वाटली नाही जराशी काही त्याले. हे असे लफडे करायच्या अगदी. कोणासोबत काय करा काय नाही याची भान आहे की तुला जरा सकाळी. वय काय आपण करून काय राहिलो. काही लाज वाटू नये जराशी.
तुले काय सांगू मी, माया काहीच नव्हतं ना, काहीच नाही ना. त्या बबण्यान सारं धिंगाणा केला, मा नाव आलं त्याच्या. घेणा देणार शिवल्या तडसा उलट टांगलं. माया काहीच नव्हतं ना, काहीच नाही. तू लागलंस तर जाय शिवलेली विचार तू की मा काही होतं बाबा. जाणून जाणून माझ्यासोबत हे झालं ना, आता काय सांगू तुले. जाणून कसं होईन रे, जाणून कसं कोणी उलट टांगीन तुले. तू आई हात असेल काही ना काही त्याच्यात, म्हणूनच त्यानं टांगलं की नाही तुले. मोठा सांगून राहिला रे माया काही नाही, माया काही नाही. करून गिरून म्हणतं का माया काही नाही. आम्हाला समजते ना, जास्त हुशारपैकी नको दाखवू तू आता. जाईन तू, तो बबण्या साऱ्या घाचा लोफर आहे. त्यानंच कान केलं. त्यानं शिवल्याची बायको पटवली ती अर्ची, आणि त्यानं लफडं केलं तिच्याबरोबर. आणि मी आता त्याचा सोबती आहे म्हणून त्याचं शिवल्यानं मला टांगलं घेणं देणं. हे अशी आपत आली मा भोवती. त्यातून मा काहीच नव्हतं ना, मा काहीच नव्हतं बा. मी कशात काही नाही. तुलेच माहित आहे आपण घर सोडून जात नाही कुठे. अरे तुझं काही नव्हतं तर कोणाची मजाल नव्हती की तुले उलट टांगीन म्हणून बिनकामानं. आणि तू टांगला नसता बिनकामानं उलट. तुझी गलती आहे म्हणूनच तुले उलट टांगलं. कोणाला सांगून राहिला तू, कोणाला नखरे दाखवून राहिला तू. खोटंच वाटून राहिलं बा. जाऊ दे आता, होय बरं बाजूले होय चाल ना, घरात जाऊन आपण घरात बोलू ना. लोक पाहतात ना आजूबाजूचे, अशी बोलून राहिली तू. अरे कारेच करून राहिली बा. लोक खिकी दात काढतात ना. चाल ना, घरात चाल बा. तुले लफडं करायच्या वक्ती लाज नाही वाटली. आणि मी अरे कारे करून राहिली ते लाज वाटून राहिली तुले. लाज वाटून राहिली. आता म्हणते की घरात चाल लोक ऐकतील. ऐकू दे लोकायले. कोणते लोक ऐकून राहिले तर ते समजलं पाहिजे की नाही तू कोण्या रंगाचा असतं. हे पायनं घातले लोक जमा होऊन राहिले ना. तिचा पायनं मटमट पाहून राहिले ना. मा इज्जतचा भाजीपाला न करून तू चाल ना, घरात चाल ना. अशी रस्त्यावर बोलतं का? पायनं कसं मटमट पाहतात लोक. बापा रे, तुले इज्जत लय आहे रे, आहे की नाही. इज्जत लय आहे म्हणून तर तुले चौकात तुले भर चौकात उलट टांगलं ना. म्हणून तर उलट टांगलं रे. तू इज्जत होती ना लय, म्हणूनच. काय राहिली रे तुझी इज्जत फत्राची. म्हणते माझी इज्जत जाईन. आता एवढ्या इज्जतली भिवून राहिला का रे. लाज लावणे. याला घरात घेऊच नको. सारा गावाचा लोफर आहे हा, बबण्याचा सोबती. दोघं मिळून लफडे करतात. घेऊच नको याला घरात. तू किती रात दिवस वारात काम करतो. याले त्याचं मोल समजलं नाही काही की आपली बायको किती कष्ट करते, आपल्याला घर बसून खाऊ घालू राहिली. त्याचा आपण जाणार की काही. याले तर काही समजत नाही जरासं काही. याला घरात घेऊच नको. आता आहे तर खाऊ बपांडून राहिला बाई. मी म्हणू मानवरा लय चांगला आहे बापा, लय चांगला आहे. घरी बसून खाऊन राहिला तर बापा खाऊ द्या. आपण काही म्हणा नाही त्याले. आपणच काम करा बापा. पण नाही, यानं तर खूप जिंकली माई. त्याला वाटते आपली बायको जाते वावरात घेते टोले. आपण करा इकडे लफडे काही बी. तिला काय माहित होते. मला काहीच नव्हतं. पण आता तरी तुम्ही माफी मागतो. मी पाय धरू का तुझी, पाया लागू का तुझ्या सांग ना. असं लोक हे देखत मला इज्जतचा कचरा नको, भाजीपाला करू नको बा. जेवढी आहे तेवढीच राहू दे ना. मला इज्जत थोडीशी राहू दे बा. एवढं बोलू नको ना. मी तुला एवढं जीव तोडू सांगून राहिलो. तुला काही म्हणजे पटून नाही राहिलं बा. माया काहीच नव्हतं ना. तो बबण्यानं केला ना कांड. मला काहीच घेणं झालेलं नव्हतं ना. मी त्याचा दोस्त आहे म्हणून मी अटकलो बाबा त्याच्यात. काय करू आता सांग ना तू. आता काय करू. एवढंच तुला वाटून राहिला, एवढंच तू म्हणून राहिला की बबण्याने मला फसवलं. मग लोफर दोस्तासोबत राहायचं का आले तू. तुला समजत नाही का. तुला बुद्धी नाही. कोणासोबत राहा कोणासोबत नाही म्हणून. उठला सुटला की बबन भाऊ, उठला सुटला की शिवलाल भाऊ. सारे दोस्त लोफर. घेणं मग दाबून. आता कसं अटकवलं तुले तर. तू लोफरच झाला ना. लोफराई बरोबर राहू समजायला पाहिजे आपल्याला की कोणासोबत राहा म्हणून, कोणासोबत नाही. लोफराची संगत धरा की चांगल्याची संगत धरा. पण ते कायची अक्कल बुजायला ना खायले. इज्जतचा भाजीपाला करू नको सांगून राहिलो मी तुला. चुकलं ना. पाय धरू का तू. पाय धरू काय. तुला किती खेप मी सांगू रे की चांगल्या लोकांबरोबर राह. त्याची संगत सोडून दे बरं. पण काय तर तू त्याच्याच नांदी लागला बाबा. आता एवढे चांगले आपल्या गावचे सरपंच आहेत बापा. नामदेव भाऊ आहेत, त्याच्यासोबत राहा. देवीदास भाऊ आहेत, त्याच्यासोबत राहा. नाही तो लोफराची संगत धरते. मग त्याला पाहिजे शिवल्या आणि बबण्या. बरोबर आहे ते उचल चोखंड्यात ना. ते काम करत नाही आणि तू त्यातला तू काम करत नाही. मग बरोबर झालं ना तिघांची जोडी. लोफर सोबती झाल्यावर मग काय वांधा आहे बापा. मग तर सण मस्तात ते गावात. बरोबर आहे होते. लोफराची संगत असल्यावर मग कसा माणूस लोफर होतेस ना. तू की नाही याला मजबूत हान डबल यानं असं केलंच नाही पाहिजे. कसा लोफराई बरोबर राहते कसं काय करते तर हान चांगलं याले. तू किती कष्ट करतं, कमावून आणतं, घर चालवतं आणि याले काही जाणार का जराशी काही. हा घर बसून खाते ना, आहे तर खाऊ. तरी याले लाज नाही जराशी काही. तेच ना त्यानं माझा फायदा घेतला ना. मी काही म्हटलं नाही त्याला पहिल्यापासून. कामाला जाय की असं कर की तसं कर. मीच चालवत आली ना घर. सगळं मीच चालवत आली म्हणून तर त्यानं फायदा घेतला ना माया. मी बोलू नाही काही तर. हेच चुकी झाली ना माई. असं वाटलं बापा आपला नवरा लय चांगला आहे, आपला नवरा लय चांगला आहे. पण मला माहित आहे का हा असा आहे तर. आता किती बोलतं बापा, किती बोलतं. आता काही माहिती ठेवली नाही ना. पुरी काढली ना तुम्ही माई. मला घरात घे बा. आता जाऊ दे ना. उपाशी लागतं काहीतरी खाऊ घाल मुली. कल्ला नको करू ना एवढा. हा चाल घरात चाल बापा. खाऊ पिऊ घालतो तुले. खाऊ खाल्लं नाही तू ना आता 2-3 दिवस झाले. चाल. आता याचं भुगुट पडतेस ना. घरात नेऊन चांगली हानते हे मजबूत आता त्याले. बरे वाजते ते त्याले चांगला. बरे वाजते ना. तसंच पाहिजे त्याले. थांब आपण ऐकू जरा सगळं.
तू हे माय काही जमत नाही बाबा, मी काही तुला वागू शकत नाही. हो माझा सारा सत्यानाश होऊन राहिला तिकडे. माझी बायको अशी टर्फ करून राहिली रे बाबा. ते कसं आता तुझ्या नवऱ्यानं मारलंच मले. माझी बायको बी मला जोडीन आता. हो आता मी तुझ्या बरोबर राहू शकत नाही. जे होतं ते मुळलं आता आपलं, लफलं फपलं गेलं बाजूले. काय मग मी कुठे जाऊ रे? मी कुठे जाऊ? तू असं म्हणता तर मी कुठे जाऊ? सांग ना. मानवरा मला वागवत नाही. तूही मला वागवशील नाही. मला कुठे जागा आहे रे राहायला? बघ सांग ना तू. त्यातलं कोणाला माहित नव्हतं की आपलं लफडा आहे म्हणून ता धाव येस माझ्याजवळ. आणि आता सगळ्या गावाला माहित झालं तर काय म्हणता? मी तुला वागवत नाही. मग मी कुठे जाऊ सांग ना. गावाला माहित नव्हतं तर मला चाटून पुसून खाल्लं. आता म्हणता की मी वागवत नाही तुले. मला कोण वागवेल? मी कुठे जाऊ मग? ते नाही जमे बापा आता. मी तुझ्या सोबतच राहतो. अचानक जमत नाही अजिबात, तुला सांगून राहिलो रे बा. आपल्या ज्यान जमत नाही. तू पाय मामी पाहतो आता. काय आहे तो माई बायको मला तर घेत नाही घरात. तुला कुठून वागू मी? का मी का रस्त्यावर राहू काय? ना खायला प्यायला मी उपाशी आहे एकटं. मानांदी लागू नको रे बाबा तू. ते मला सांगू नको बाबने. तू आता पहिले नाही विचार केला तू ना माझ्यासोबत लफडं करायची आखती. आता काय विचार करून राहिला तू एवढा? मी तुझ्यासोबत येतो. आता माया पुढे कोणताच पर्याय नाही उरला. मला मानवराही वागवत नाही. मला माय बापाला घराच्या बाहेर दिलं काढून. आता तू असं म्हणशील तर मी कुठे जाऊ मग? कोणाची धार फेरू मग मी? आता मला तू नाटक शिकू नको रे भाऊ. मी सगळी उद्ध्वस्त व्हायला अटुल्ली ना तटुल्ली झाली मी आता. मी तुझ्यासोबतच राहायचो आता. आपलं प्रेम आहे ना? प्रेमन प्रेम घाल चुल्यात. मा सत्यानाश झाला इकडे. मला घरात जायला चालत नाही. तू म्हणतो मला वागव. मी कुठून वागू तुला? कुठे राहू? काय राहायला आता घर ना दार? मला सांगू नको तू. ते तू निपट काय तू तू पाय. बाबन्या असं बोलू नको तू. तुझ्याशिवाय मला कोण नाही बरं आता. तुझी एक सारास माया आता. तू असं म्हणून राहिला का मला? मी वागवत नाही तुला. मी वागवत नाही. मी कुठे जाऊ? कुठे जाऊ मी? कुठे जाय तू? माय वांद्यासाठी सांग. तू काय करू मी? माय बायको टरफट करून राहिली. घरात घेऊन नाही राहिली मला सांगू नको रे भाऊ. तू पाय. तू काय तर आपल्या नांदी लागू बापा. बाबन्या तू वागवत नाहीस का मला मग? तू वागवत नाहीस काय? विचार कर बरं. त्या कार्यक्रमच करीन मी. मला जर नाही वागवशील तू तर सांगून राहिली तुले मी. मला अर्ची म्हणतात मग. मी काही कमी नाही बरं. तू कमी समजूच नको मला. तू कोण्याच गोष्टीत कमी नाही बापा. तू तर लय चालबाज आज ना. तुनच फसवलं की नाही मला? बबन त्या लय प्रेम करतो मी. आय लव्ह यू बबन. आय लव्ह यू. फोनवर फोन आता पलटली. काय तर बापा हाच लोपर होता. हाच नाही लागलता. माझ नाव गेला डामच तू ना. तू चाला खायस. तू पाय आता काय तर मी चाललो. क्या या दलिंदरच्या नादीच लागेल नाही पुरत. तू काय करते तर कर आता. काय तर चाललो मी माघारी. बाबन्या तुला सांगून राहिली बरं मी. वापस ये बाबन्या. नाही तर विचार पाहिजे बरं तू. मी काय करीन तर मी कमी नाही बरं. काय करून घ्यायचं ते कर. तू काय उपट माया मा भेजा नको होतो आता. हा त्या पायी माझा सारा इद्दासा झाला. थांब रे बाबू. बाबन्या कुठे जाशील रे तू? कुठे जाशील? त्या बजेटच बसवतो ना मी. थांब तू. नाही पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तुझा रिपोर्ट दिला तर मी मग म्हणतो तू मी अर्ची ना. मग मी काय कमी आहो का रे? मग सांगतो ना मी पोलीस आले. काय सांगायचं आहे मला तर? यानंच मला उद्ध्वस्त केलं. यानं मला काहीतरी खाऊ घातलं. यानं माझा सगळा संसार मोडून टाकला. सांगतो ना मी जे काय सांगायचं आहे ते. जाय तू जाय. पाहतो ना तुझ्या हात मी. चाल अर्ची तू आता पोलीस स्टेशन मध्ये चाल. तुला आता पर्याय